मनोज जरांगे पाटील हे उद्यापासून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि त्याची सुरुवात जी आहे ती सोलापूरमधून होणार आहे। सोलापूरमध्ये छत्रपती संभाजीराजे चौकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत शांतता रॅलीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण बघू शकता की महाराजांच्या पुतळ्याभोवतीच भव्य आणि दिव्य असा स्टेज जो आहे तो या ठिकाणी बांधला जात आहे। त्याची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे। आपण सध्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहोत आणि आपण बघू शकताय की उद्याची रॅली एवढी जंगी असणार आहे। त्यासाठी आपण बघू शकताय की या ठिकाणचं वाहतूक मार्ग जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे। खरं तर छत्रपती संभाजीराजे चौकापासून या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये याचं जे आहे ते सभेमध्ये रूपांतर होणार आहे। नेमकं या रॅलीला या संपूर्ण सभेचं आयोजन कशा पद्धतीने आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी आम्हाला उपस्थित काय सांगाल? उद्याची तयारी जोरदार सुरू असल्याचं दिसून येत आहे। किती मराठा बांधव उद्याच्या रॅलीमध्ये सहभागी होतील आणि कशा पद्धतीची तयारी आता सध्या सुरू आहे? मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे 7 तारखेला सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांच्या स्वागताची तयारी मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्या वतीनं पूर्ण झालेली आहे। तुम्ही बघितलं असेल लोकांमध्ये प्रचंड असा उत्साह दादांना भेटण्यासाठी बघण्यासाठी जिथं जिथं दादा जातात तिथं असतो आणि आज तर दादा इथं आवाज देणार आहेत, आपल्याला आव्हान करणार आहेत। ते ऐकण्याकरता त्यांना बघण्याकरता लाखोच्या संख्येनं संपूर्ण जिल्ह्यातून शहरातून लोक त्यांना बघायला येणार आहेत। या सभेसाठी आपण 20 LED स्क्रीन म्हणजे कुठल्याही कोपऱ्यात उभं राहिलेल्या माणसाला दादा समोरून दिसले पाहिजेत। LED वॉल आपण 20 लावतोय आणि दादांचा आवाज पोचण्याकरता आपण साऊंड सिस्टीमची जी व्यवस्था केली आहे 200 करनेचा वापर करून आणि अत्याधुनिक सुविधाचा वापर करून आपण ती सगळी व्यवस्था करतोय। येणाऱ्या लोकांसाठी 1 लाखपेक्षा जास्त पाण्याच्या बॉटल आणि फूड्स पाकिट आपण केलेले आहेत। अशा येणाऱ्या जे आमचा समाज बांधव आहे त्याची कुठेही गैरसोय होणार नाही याकरिता मराठा क्रांती मोर्चाने संपूर्ण जेवढी शक्य तेवढी तयारी केलेली आहे। मला मराठा समाजाबद्दल एवढी खात्री आहे की तो अतिशय संवेदनशील जरी असला तर तितकाच तो शिस्तप्रिय आहे, छत्रपतींचा मावळा आहे। त्याच्यामुळे तेही शिस्त पाळतील आणि लाखोंच्या गर्दीतसुद्धा छत्रपतींचा जयघोष मनोजदादांचा जयघोष एवढाच आपल्याला ऐकायला मिळेल अशा पद्धतीचं नियोजन मराठा क्रांतीच्या वतीनं झालेलं आहे। नक्कीच लाखोंची गर्दी असणार आहे, मात्र उद्याची रूपरेषा काय असणार आहे? उद्याचा त्यांचा नित्यक्रम कसा असणार आहे? रॅलीचं टायमिंग कसं असणार आहे? कुठं कोणकोणत्या महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ते जाणार आहेत? नेमकं कसं असणार आहे? त्यांचं आगमन सोलापूरमध्ये 11 साडे11च्या दरम्यान होणार आहे। ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तिथे येतील। तिथून शांती मार्चला सुरुवात होईल। आपण ज्या ठिकाणी थांबलो आहे ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी येऊन इथं पुष्पहार अर्पण करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि त्याचबरोबर नंतर इथे जाहीर सभा होणार आहे। जाहीर सभा झाल्यानंतर सभेला संबोधित करतील आणि हे महाराष्ट्रातील पहिलं व्यासपीठ असं तयार करण्यात आलेलं आहे की जरांगे पाटलांचे ज्या महाराष्ट्रात सभा झालेल्या आहेत त्याच्यापेक्षा वेगळं व्यासपीठ तयार केलेलं आहे, म्हणजे पूर्ण गोल केलेलं आहे। म्हणजे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोवती फिरून मागेसुद्धा ते बोलू शकतील, पुढेसुद्धा बोलू शकतील, डाव्या हाताला उजव्या हाताला असा आरामदायकरित्या ते बोलू शकतील आणि सगळ्या जे काय आम्ही निरनिराळ्या मार्गावर बसण्याची सोय केलेली आहे सर्व समाज बांधवाला सुद्धा ते दिसतील अशा पद्धतीचं व्यासपीठ केलेलं आहे। बोला। दादांच्या या येणाऱ्या लोकांची गर्दी बघता शहराच्या मुख्य रस्त्याला 4ही दिशेला 4 ॲम्ब्युलन्स उभं करण्यात आले आहेत। फायर ब्रिगेडच्या गाड्या असतील, आपत्कालीन दवाखाना असेल, जेणेकरून कुणाला काय झालं तर त्या सगळ्या सुविधा असणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन काही गोष्टी केलेल्या आहेत। दादा त्यानंतर महापुरुषांना हार घालण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, सोलापूरचे 4 हुतात्मे असतील आणि सिद्धरामेश्वराचं दर्शन घेण्याकरता सुद्धा जाणार आहेत आणि अशा पद्धतीचा दौरा आहे। दादा सोलापुरातच मुक्कामी असणार आहेत। त्या दिवशी जे काही लोकांचे नियोजन असतील, पाठिंब्याचे पत्र असतील ते सगळे दादा स्वीकारणार आहेत आणि लोकांशी भेटणार आहेत। अशा पद्धतीची तयारी दादांची झाली। नक्कीच आपण बघू शकतोय की जय्यत अशा पद्धतीची तयारी या ठिकाणी दिसून येतोय। आपण बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी आहे आणि महाराजांच्या पुतळ्याच्या भोवती गोलाकार पद्धतीचं व्यासपीठ जे आहे ते या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे। खरं तर जरांगे पाटील जे आहेत ते या व्यासपीठाच्या कुठल्याही कोपऱ्यावरती उभा टाकून मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत। एक वेगळ्या पद्धतीचा संकल्प
सोलापूरमधल्या सकल मराठा बांधवांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। खरं तर तयारी जी आहे ती जोरदार पद्धतीची दिसून येत आहे। 1 ते 1.5 लाख या ठिकाणी मराठा बांधव येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्याच पद्धतीचा तगडा पोलिसाचा बंदोबस्त सुद्धा सोलापूर शहर असेल आणि सोलापूर ग्रामीण असेल या पोलिसांकडनं करण्यात येणार आहे। या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची सुद्धा सोय असणार आहे, फायर ब्रिगेडच्या गाड्या असणार आहेत, LED स्क्रीन असणार आहेत। त्यामुळे एकूणच उद्याची तयारी जी आहे ती अतिशय जोरदार पद्धतीची असणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामधून उद्या जरांगे पाटील सोलापूरच्या व्यासपीठावरून मराठा बांधवांना नेमकं काय संबोधित करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।